हॅलो नमस्कार. सोनम फॅन्सी ब्लाउजमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा, आज जो ड्रेस मी वेअर केलेला आहे त्या ड्रेसची कटिंग मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ड्रेसची संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत. पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, कारण तुम्ही जर मध्ये स्किप करत बघितला तर ज्या काही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला दिलेल्या असतात त्या तुमच्या मिस होतात. तर बघा, फिनिशिंग पण तुम्हाला इथे दिसत असेल. ड्रेसची पूर्ण व्यवस्थित ड्रेस बसलेला आहे आणि कुठेही शोल्डर वगैरे उतरलेलं नाही. एकदम फिटिंग मध्ये छान ड्रेस बसला. पाठीमागच्या साईडने पण दाखवते, पूर्ण ड्रेस व्यवस्थित बसलेला आहे. तर सेम तुम्हालाही असा ड्रेस शिकायचा असेल, स्टिचिंग करायचं असेल तर तुम्ही माझ्या या फ्री शिवण क्लासला जॉईन करू शकता. जे काही नवीन मेंबर असतील, चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठीही सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर ड्रेस आणि ब्लाउज शिकायची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डेली माझा एक व्हिडिओ येतो, त्यामध्ये तुम्हाला मी ब्लाउज आणि ड्रेस शिकवत असते. तर ड्रेसचा आपला क्लास आत्ताच सुरू झालेला आहे. आज चौथा दिवस आहे आणि ब्लाउजचे जे आहे क्लासेस झालेले आहेत, तरी सुद्धा आपण परत एकदा ब्लाउजचे क्लासेस सुरू करणार आहोत. तर ब्लाउजचा क्लास कधीपासून सुरू होईल हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाइम आणि फिक्स सांगणार आहे की कुठल्या तारखेला आपला क्लास सुरू होणार आहे. पण ड्रेसचा क्लास हा आत्ताच सुरू झालेला आहे. आजचा चौथाच दिवस आहे. तर तुम्हाला मी आता हा जो ड्रेस आहे हा मी एका जुन्या ड्रेसवरती माप घेऊन शिकवलेला आहे. आणखी हेच एक पॅटर्न मी तुम्हाला आणखी एकदा दाखवणार, म्हणजे व्यवस्थित लक्षात बसेल. जे बिगिनर्स आहेत, नवीन मेंबर आहे, एक दोनदा बघितलं की तुमच्या व्यवस्थित लक्षात बसेल. त्यानंतर अंगावर माप कशी घ्यायची हे पण आपण बघूया, किंवा मग स्वतःचं माप घेऊन स्वतः कटिंग कशी करायची हे पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकवलं जाईल. तर आजचा व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण बघायचा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवायचं. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथे काल जी कटिंग केलेली होती त्याचा फ्रंट पार्ट मी इथे दाखवते. तर फ्रंट पार्टमध्ये आपण आर्म होल जो आहे, मोंढा जो आहे, मागच्या भागापेक्षा अर्धा इंचाने खोलून घेत असतो. तर इथे मी पाऊण इंच घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित शेप देऊन हा जो मोंढा आहे तो मी अर्धा इंचाने कट करून घेणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दोन्ही सारखे कटिंग तुम्हाला दाखवले होते आणि स्टिचिंगच्या वेळेस सांगते असं सांगितलं होतं. तर इथे मी आता हा मोंढा जो आहे व्यवस्थित कट करून घेते. त्यानंतर आपण पुढची स्टिचिंग बघूया. तर इथे बघा, मी आणखी एक साडीचा दोन असे छोटे तुकडे काढून घेतले, कारण यावरती आपण आता कॅनव्हास जोडून घेणार आहोत गळ्यासाठी. तर असे सारखे दोन तुकडे घेतले. तर याचं माप पण मी तुम्हाला सांगते. हे बघा, याची जी रुंदी आहे ती आहे 8.5 इंच आणि उंची आहे 9 इंच, 9 सव्वा 9 इंच उंची आहे. मी असेच अंदाजे काढून घेतले. त्यानंतर हे जो आहे कॅनव्हास पेपर आहे, आपण हा गळ्यासाठी, गळ्याच्या डिझाईनसाठी यूज करत असतो. आपण ब्लाउजमध्ये पण कॅनव्हास पेपर यूज करून डिझाईन बनवू शकतो आणि ड्रेसमध्ये पण. तर इथे बघा, मी आता हा कॅनव्हास वापरून ड्रेस शिवणार आहे. तुम्हाला बिना कॅनव्हासचा पण गळा मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण या व्हिडिओमध्ये आपण कॅनव्हासपासून डिझाईन शिकणार आहोत. तर इथे बघा, हे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. एक रोल कॅनव्हास पण भेटतो जो आपण पॅन्टच्या बॉटमसाठी वापरतो. इथे मी 2 तुकडे घेतले. यामध्ये आपल्याला समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही गळे कट करून घ्यायचे. तर इथे बघा, हा जो पेपर आहे असा पूर्ण कट करून त्याला फोल्ड करायचा. ठीक आहे, फोल्ड केलं की त्यानंतर आपली जी गळारुंदी आपण घेतलेली असेल ड्रेसवरती ती गळारुंदी घ्यायची. तर हे बघा, वरच्या बाजूने मी कोणत्याही एका बाजूने मोजून घ्यायची. तर इथे 2.5 इंच आपली गळारुंदी होती ड्रेसची. तर इथे बघा, 2.5 वर मी मार्किंग करून घेतलं. आता हाईट गळ्याची तुम्हाला किती ठेवायची हे तुमच्या आवडीनुसार आहे. तर मी इथे 6.5ची गळारुंदी ठेवते. ठीक आहे, त्यानंतर परत 2.5 वर खूण करून घ्यायची. हे बघा, 2.5 वर खूण केली. त्यानंतर हा बॉक्स पूर्ण बनवून घ्यायचा तुम्हाला. याच्या आतमध्येच तुम्हाला गळ्याची डिझाईन बनवायची आहे. आणि पानगळा असेल, मटका असेल तर या बॉक्सच्या बाहेर आपल्याला डिझाईन बनवावी लागते. तर आज एकदम सिंपल डिझाईन दाखवणार आहे मी. तर पानाकार किंवा मग
पंचकोनी आकार, कुठलाही एक आकार आपण घेऊया. तर मी इथे पंचकोनी आकार घेते. हे बघा, इथून 3.5 इंचावर मी खूण केली. हे बघा इथे, आणि थोडंसं अर्धा इंच बाहेर जाऊन खूण केली. हा गळा काबर घेते मी, कारण या गळ्याला जे आहे ह्या साडीचे काठाची आपल्याला डिझाईन सहज करता येईल, त्यामुळे मी हा गळा घेतलाय. त्यानंतर वरतून थोडासा आतमध्ये शेप घ्यायचा. हे बघा, आणि आता कुठलाही आकार तुम्ही डिझाईनचा गळा करू शकता. आता हा आकार दिल्याच्या नंतर याच्या बाजूला आपल्याला कमीत कमी पाऊण इंच किंवा 1 इंच एवढं एक्स्ट्रा कॅनव्हास घ्यायचं आहे. हे बघा, पाऊण इंच किंवा 1 इंच पण घेऊ शकता. हे बघा, एवढं एक्स्ट्रा कॅनव्हास आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर हा गळा कट करून घेऊया. आता बघा, समोरचा गळा आपला तयार झाला. यानंतर आता पाठीमागचा गळा तयार करून घेते. तर पाठीमागचा गळा कट करण्यासाठी तेवढीच गळा रुंदी घ्यायची जेवढी आपण समोरच्या बाजूने घेतली. तर इथे 2.5 वर मार्किंग करायची, आणि खाली तुम्हाला हाईट किती पाहिजे, उंची किती पाहिजे गळ्याच्या तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. तर इथे बघा, मी 6चीच उंची घेते पाठीमागच्या गळ्याची पण. त्यानंतर 2.5ची गळा रुंदी मी इथे घेते. परत बॉक्स बनवून घ्यायचा, आणि इथे बघा मी असा ग्लास सारखा आकार देणार आहे. मागचा जो गळा आहे त्याला मी ग्लास सारखा आकार देणार आहे. हे बघा, या पद्धतीने. आता इथे पण तुम्हाला काय करायचं, जेवढं आपण समोरच्या गळ्याला ठेवलं तेवढंच पाऊण इंच किंवा 1 इंच एक्स्ट्रा कॅनव्हास सोडायचा. आपल्या गळ्याला आकार देऊन झाला. त्यानंतर हा गळा कट करून घ्यायचा. आता इथे बघा, दोन्ही गळे मी कट करून घेतले. आता यावरती काय करायचं, तुम्ही प्रेस करून पण हा कॅनव्हास जो आहे चिटकवून घेऊ शकता, किंवा डायरेक्ट मशीनवरती पण टिप मारून घेऊ शकता. आता नवीन मेंबर असतील त्यांना प्रेसवरती नाही जमलं तर मी त्यांच्यासाठी डायरेक्ट मशीनवर हा जो गळा आहे जोडून दाखवणार आहे. त्या अगोदर एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हा कॅनव्हास ठेवणार तेव्हा साईडने, दोन्ही साईडने सारखं अंतर ठेवा, म्हणजे कपडा आपल्याला परत एकदा फोल्ड करायचा आहे. ठीक आहे, तर जसं दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्हाला स्टिच करायचं आहे. तर हे बघा, दोन्ही साईडने मी सारखा कपडा ठेवला आहे. आता इथे बघा, दोन्ही साईडने मी जे आहे या बॉबी पिन लावून घेतल्या. आता इथे एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, या जो गळ्याचा अंतर आहे मधला, आपण 2.5 इंच गळा रुंदी घेतली बरोबर. तर ह्या गळ्याचा अंतर बरोबर 5 इंच येतोय का एकदा चेक करा. बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही डिझाईनचा गळा कट केला किंवा कुठला गळा कट केला, त्याचा जर हा पार्ट किंवा हा पार्ट थोडासा पण साईडने गेला तर तुमचे तिथं गळ्याची रुंदी वाढते, आणि तिथं मग तुमचा ड्रेसचा प्रॉब्लेम होतो, गळ्याचा प्रॉब्लेम होतो. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं, हा जो कॅनव्हास आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचा, आणि त्यानंतर मधला अंतर चेक करायचा की आपण जेवढं माप घेतलेलं आहे बरोबर आहे का. जर कमी जास्त असेल तर व्यवस्थित करून घ्यायचं. त्यानंतर अशा पिना लावून घ्यायच्या आणि मग स्टिचिंग करायची. ठीक आहे. आता बघा, गळा मी पूर्ण जोडून घेतला. आता साईडने जे आहे एक्स्ट्राचा कपडा आपण थोडा थोडा कट करणार, फक्त जेवढा फोल्ड करायचा
अर्धा इंच तेवढाच कपडा ठेवायचा साईडने। पण हा कपडा कधी कट करायचा, जेव्हा तुमचा गळा जॉईंट झाला तेव्हा, कारण काय होतं कपडा इकडे इकडे सरकतो, मग इथे कपडा कमी पडायला नको। त्यानंतर हा कट करायचा, एकदा स्टिच करून घ्यायचं कॅनव्हास आणि मग हे बघा आता हा पूर्ण जो साईडचा कपडा आहे एक्स्ट्राचा मी कट केला आणि जेवढा आपल्याला फोल्ड करायचा आहे तेवढाच बाकी ठेवला। आता याला फोल्ड करून टिप मारून घ्यायची। तर इथे बघा दोन्ही साइडनी मी शिवून घेतला, या साइडने पण या साइडने पण। आणि हे बघा एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित हा जो कपडा आहे फोल्ड करून शिवून घेतला। आणि त्यानंतर मी आतल्या साइडने दाखवते। हे बघा ही बाहेरची साइड आहे आणि ही आतली साइड आहे। तर आता काय करायचं, हा जो कॅनव्हास आहे शिवलेला त्याला एकावरती एक ठेवून सारखं करायचं। हे बघा सारखं केलं, त्यानंतर हा मधला जो पॉइंट आहे तिथे एक चॉक मारून घ्यायचा। काय होतं, हा जो आपण कट मारतो मध्ये तो बरोबर सेंटरला मध्ये आला पाहिजे, म्हणजे गळा जो आहे कुठल्याही एका साईडला होत नाही। बऱ्याच वेळेस काय होतं, जे नवीन मेंबर आहे त्यांचा गळा थोडाफार इकडे तिकडे होतो, मग तो शिवल्यानंतर एका साईडला ड्रेस पळतो। त्यासाठी तसं होऊ नये म्हणून काय करायचं, मधोमध एक कट मारून घ्यायचा। शिवताना तुमच्या लक्षात येईल आपण टॉपची कटिंग केलेली आहे तिथे पण गळ्याला आपण मधोमध कट मारून घेतला आणि या कॅनव्हासला पण। तर सेम सारखे दोन्ही गळे कट शिवून घ्यायचे, त्यानंतर स्टिचिंग कसे करायचे ते मी पुढे दाखवते। आता या गळ्याला पण मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेते। आता इथे बघा हा जो आहे समोरचा भाग घेतलाय मी, इथे मार्किंग तुम्हाला दिसत असेल, हा फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि हे आपलं शोल्डर आहे बरोबर। तर याला मधोमध मी हे कट मारून घेतलेला आहे। त्यानंतर काय करायचं, हा जो आपला गळा आहे तो गळा घ्यायचा आपण आता स्टिच केलेला आणि तो यावरती बरोबर परफेक्ट ठेवायचा। इथे ठेवल्यानंतर काय करायचं, ह्या ज्या पिना असतात त्या इथे लावून घ्यायच्या। हे बघा म्हणजे गळा जो आहे इकडे तिकडे होणार नाही, परफेक्ट तुमचा मधोमध गळा येईल। हे बघा, आणि इथे पण हा जो मध्य आहे इथे पण गळा इकडे तिकडे सरकायला नको, इथे आपण मार्किंग केलेली आहे, इथे पण एक पिन लावून घ्यायची। हे बघा आता तिन्ही बाजूंनी मी पिना लावून घेतला। आता हा जसा गळ्याचा आकार आहे तसे आपल्याला मशीनवरती टिप टाकून घ्यायची। तर मी ते तुम्हाला शिवून पण दाखवते। आता बघा चहू बाजूनी मी स्टिचिंग करून घेतली। आता इथे थोडीशी 2 लाईन सोडून आपल्याला हे आतला जो कपडा आहे कट करून घ्यायचा।
आता इथे बघा सर्व कपडा मी कट करून घेतला आतला जो होता। आता इथे काय करायचं, या गळ्याला छोटे छोटे नॉचेस मारून घ्यायचे। याने काय होतं, हा जो गळा आहे याची फिनिशिंग छान येते। आणि मेन म्हणजे हे जे कोन असतात याला व्यवस्थित कट करायचं। आणि हे जे तुम्ही जेव्हा हे कट मारतात तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी टीप असते या टीपवरती तुमची कैची यायला नको, त्या टीपच्या आतमध्येच तुम्हाला हे नॉचेस मारायचे आहेत। हे बघा एकदम सावकाश हळूवार दाखवते मी, म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल। हे बघा आता हे जे पॉइंट आहे, कोन आहे, याला व्यवस्थित कट करायचं, याने गळ्याची फिनिशिंग छान येते। हे बघा व्यवस्थित सर्व बाजूंनी मी नॉचेस मारून घेतले। आता काय करायचं, हे जे कॅनव्हास आहे हे पूर्ण आतल्या बाजूने आपल्याला टाकून घ्यायचं, ते पण मी इथे दाखवते। तर इथे बघा आता हा गळा मी शिवून घेतला। ही सुईची बाजू आपली आणि ही जी आहे आतली बाजू। हे बघा आतल्या बाजूने हा गळा असा दिसेल आणि सुईच्या बाजूने हा गळा असा दिसेल। हे बघा ठीक आहे। आता इथे मी काठाची डिझाईन करणार होते, पण माझ्याकडे एक रेड कलरची छान लेस आहे, तर मी लेस इथे जॉईन करून घेते, म्हणजे गळ्याला आणखी छान लुक येईल। तर बघा इथे ही लेस आहे माझ्याकडे, हीच मी जॉईन करून घेणार आहे। आता बघा कॅनव्हास जोडताना तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की इथे टिप किती अंतरावर मारायची। तर इथे बघा तुम्हाला अर्धा इंचापेक्षा कमी अंतरावर टिप टाकायची आहे, फक्त 2-3 लाईन अशा पद्धतीने। हे बघा ही जी टिप मारलेली आहे मी 2-3 लाईन अंतरावरच मारलेली आहे, जास्त नाही। अर्धा इंचापेक्षा थोडीशी कमी, 1 लाईन कमी तुम्ही घेऊ शकता आणि सारखी टिप टाकायची, कुठेही कमी जास्त करायचं नाही। आता इथे मी टाकली आहे। शिवताना जेव्हा या पॅटर्नवर मी हा कॅनव्हास ठेवणार तर व्यवस्थित सारख्या सगळ्या बाजूंनी टिप टाकणार, त्याने काय होतं गळ्याची फिनिशिंग छान दिसते, कुठे कमी जास्त दिसत नाही। त्यासाठी ही टिप टाकताना व्यवस्थित सारख्या अंतरावर टाकायची। तर इथे बघा आता हा पाठीमागचा भाग आहे, याला पण मी इथे मधोमध कट करून घेतलं आणि त्यानंतर हा पॅटर्न जो आहे त्यावरती ठेवून घ्यायचा सारखा। जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, इथे असा कट टाकल्याने आपला गळा जो आहे इकडे इकडे होत नाही। आणि कधी कधी काय होतं, तुम्ही फक्त अंदाजे शिवलं तर हा गळा जर अर्धा इंच पण तुमचा इकडे सरकला तर ड्रेसला प्रॉब्लेम येतो किंवा तुमचा गळा आहे एका साईडला होऊन जातो। त्यासाठी तसं होऊ नये म्हणून असे दोन्ही साईडने, म्हणजे या कॅनव्हासला पण आणि या टॉपला पण दोन्ही मधोमध कट मारून घ्यायचे आणि ते एकावरती एक ठेवून सारखे मॅच करायचे आणि पिना लावून घ्यायच्या आणि मगच स्टिचिंग करायची। ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं। आता याची तर इथे बघा पाठीमागचा गळा पण मी व्यवस्थित जोडून घेतलाय। आता इथे मी लेस वगैरे लावणार नाही आहे, तसाच प्लेन गळा ठेवणार आहे। आता यानंतर इथे आपण मागचा आणि पुढचा भाग घेऊन इथे शोल्डर जॉईन करून घेणार। तर इथे बघा आता ही सुईची बाजू आहे, खालची जी बाजू आहे सुईची घेतली, यावरती आता समोरचा जो पार्ट असेल तो आपण उलट्या बाजूने ठेवायचा। हे बघा आता हा पण सुईचा कपडा घेतला
ठीक आहे, हा आपण सुईचा कपडा घेतला. आता हा जो दुसरा पार्ट आहे समोरचा तो घेताना त्यावरती उलटा ठेवायचा. हे बघा उलटा ठेवला आहे मी, म्हणजे तो शिवल्यानंतर सरळ येईल. आता हे शोल्डर जोडायच्या 2 पद्धती आहे. आज मी तुम्हाला एक दाखवते, नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक दाखवते. ठीक आहे, कारण आता इथे मी पॅक करून घेतलं आहे. नाहीतर हे फोल्ड करून पण आणखी एक पद्धत आहे शोल्डर जोडायची, ती पण मी तुम्हाला दाखवते आणि ही पण दाखवते, दोन्ही पद्धत दाखवते. तर आता बघा इथे तुम्हाला शोल्डरवरती शोल्डर जोडण्यासाठी बरोबर अर्धा इंचावर टीप टाकायची आहे. हे बघा अगोदर बघून घ्या तुम्ही जी कटिंग केलेली आहे आणि शिवल्यानंतर बरोबर आहे का, कमी जास्त झालं आहे का. तर इथे बघा आपलं परफेक्ट आहे, दोन्हीही बाजू कुठेही कमी जास्त नाही. जर थोडंफार कमी मागे पुढे असेल तर ते सारखं करून घ्या, कारण स्लीव जोडल्यानंतर हा जर भाग मागे पुढे असेल तर मग तिथे जोड वगैरे येतो. तर इथे बघा हे जसं मी मार्किंग करून दाखवते तिथे आपल्याला टिपा टाकायच्या आहेत सरळ. ठीक आहे, दुसऱ्या साईडला पण आपला सेम कपडा आहे, कुठेच कमी जास्त नाही, म्हणजे आपला जो गळा आहे परफेक्ट जोडल्या गेलेला आहे. आणि जर कमी जास्त असेल तर तुम्ही तिथे कट करून घेऊ शकता साईडचा, जेवढा काही भाग मोठा झाला असेल तो. तर आता इथे मी टिपा टाकून घेते. तर इथे बघा मी शोल्डर पण जोडून घेतलं आणि वरती जे आहे दाब टिप पण देऊन घेतली. कारण काय होतं आपण सरळ जर टिप ठेवली ती तर हा जो कपडा आहे इकडे इकडे होतो आणि तिथे शोल्डर उचकल्यासारखं दिसतं, म्हणून मी इथे एक दाब टिप देऊन घेतली. हे बघा आणि व्यवस्थित गळा जोडून घेतलेला आहे. आता गळा जोडल्याच्या नंतर आता इथे दोन्ही साईडने चेक करायचं की कुठे आपला एक्स्ट्रा कपडा आहे का, कमी जास्त आहे का. जर असेल तर सारखा करून घ्या, कारण हा जर कपडा सरळ नसेल, व्यवस्थित आकार नसेल तर शिव तुमची बाही जोडल्यानंतर व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी हा जो कपडा आहे एकदम फिनिशिंगमध्ये करून घ्यायचा. थोडाही मागे पुढे असेल तर सारखा करून घ्या. तर इथे बघा जास्त नाही आहे, पण नॉर्मल एक लाईन पण नाही, पण व्यवस्थित करून घेते. हे बघा ठीक आहे. आता यानंतर याला स्लीव्ज जोडून घ्यायची. तर इथे बघा मी स्लीव्ज जोडून घेतली. आता ही स्लीव्ज मागचा आणि पुढचा भाग बघून घ्यायचा. उंच भाग जो असतो तो पाठीमागच्या बाजूने असते आणि खोल भाग जो असतो तो समोरच्या बाजूने असतो. आता इथे साडीला फॉल होता, मी तो काढला नाही, कारण इथे पिकोमुळे पूर्ण काठ खराब झाला असता, त्यामुळे मग मी हा काठ फॉल जो आहे तसाच राहू दिला. आता बघा बाही जोडताना हा जो सेंटर आहे मध्ये आहे तो आपण बरोबर शोल्डरवर ठेवायचा आणि तिथून स्लीव्ज जोडायला सुरुवात करायची, म्हणजे हा जो भाग आहे मागे पुढे होत नाही. तर इथे बघा मी स्लीव्ज जोडून घेतली, मागची आणि पुढची बाजू दाखवते. हे बघा स्लीव्ज इथे मी जोडून घेतली, ही मागची बाजू आणि ही समोरची बाजू. ठीक आहे, आता दुसरी स्लीव्ज पण याच पद्धतीने जोडून घ्यायची. हे बघा परत एकदा सांगते, हे जे शोल्डर आहे, ही जी शोल्डरची टीप आहे तिथे तुमच्या बाहीचा मध्ये ठेवायचा आहे, जिथे आपण कट केलेलं आहे मधोमध. एकावरती एक ठेवून व्यवस्थित मॅच करायचं आणि इथून तुम्हाला टीप सुरुवात करायची आहे. पूर्ण ही टीप शिवून झाल्यानंतर या साईडची टीप मारल्यानंतर परत कपडा जो आहे उलटा करायचा आणि इथून सुरुवात करून इकडे जॉईन करून घ्यायचं. तर इथे बघा आता मी परत शिवून दाखवते.
आता इथे बघा स्लीव्ज वगैरे मी जोडून घेतलेली आहे। आता फिटिंग कशी करायची या टॉपची ते दाखवते। तर बघा आपण हे सीट घेरचं माप घेतलेलं आहे इथपर्यंत। इथे जे नॉचेस मारलेले आहेत मी, तर इथपर्यंत तुम्हाला 1.5 इंचावर तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन घेतलेली असेल तेवढी घ्या। मी 2 इंच घेतली होती, पण मला अर्धा इंच थोडंसं लुजिंग ठेवायचं आहे। तर कुठपर्यंत तुम्हाला घ्यायची, इथपर्यंत, जिथपर्यंत तुम्ही सीट घेरचं माप टाकलेलं आहे। मग बाकी सर्व बाजूंनी तुम्हाला 1.5 इंचावर मार्किंग करायची। इथे पण तुम्हाला 1.5 इंचावर मार्किंग करायची। इथपर्यंत टिप घ्यायची, जिथपर्यंत तुमचा सीट घेर आहे इथपर्यंत तुमची टिप आली की इथे स्टॉप करायचं। त्यानंतर आपण इथे कट शिवून घेणार आहोत। तर कटला पण आपण एवढाच कपडा गुंतवणार आहोत, 1.5 इंच। हे बघा, कटला पण आपण एवढाच कपडा गुंतवणार आहोत। तर दोन्ही बाजूने सारखं माप काढून घ्यायचं, 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायची आणि जशी मार्किंग असेल तिथे तुम्हाला टिप घ्यायची आहे। तर आता हे टॉप मी मशीनवर घेते आणि तुम्हाला फिटिंग करून दाखवते। त्यानंतर आपण चॉक बघूया, म्हणजे त्याचे कट कसे शिवायचे ते पण बघूया। तर बघा, इथे अगोदर मी स्लीव्हची मार्किंग करून घेते। आता या साईडने मी मार्किंग केलेली नाही, कारण मी अंदाजे स्टिचिंग करू शकते, तिथे माप तेवढं लक्षात येतं। पण तुम्हाला जसं अगोदर मी सांगितलं तशी मार्किंग करून घ्या आणि मग त्यावरती टिपा टाकून घ्या। तर इथे 6.5ची आपली फिटिंग होते। तर इथे 6.5वर मी मार्किंग करून घेते, हे बघा असं। आणि त्यानंतर मग मी सारखी फिटिंग करणार आहे। तर व्हिडिओ व्यवस्थित बघा, जिथे समजलं नाही तिथे मला कमेंट करून विचारू शकता। आणि शिवताना परत एकदा सांगते, दोन्ही कपडा खालचा आणि वरचा भाग सारखा आहे का बघून घ्या। कधी कधी काय होतं, हा भाग एका साईडला हा भाग एका साईडला अशी टिप यायला नको। दोन्ही कपडा सारखा करून घ्यायचा आणि मगच टिप टाकायची। कारण हा जो कपडा आहे मागे पुढे झाला तर तो ड्रेसची टिप आहे एका साईडला होते आणि खेचल्यासारखा ड्रेस होतो। त्यासाठी हे बघा, दोन्ही साइडने फिटिंग केल्यानंतर इथे बघा, आता हा कपडा जो आहे मी फोल्ड करून घेते। इथे आपल्याला कट शिवायचा आहे। तर 2 वेळेस कपडा फोल्ड करायचा आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने। आता पुढे स्टिप मारताना स्टिचिंगमध्ये पण दाखवणार आहे। तर सुरुवातीला सारखा कपडा घ्यायचा फोल्ड करताना दोन्ही साइडचा, हे बघा।
अर्धा इंच असा घेतला की परत एकदा फोल्ड करून घ्यायचा, अर्धा किंवा पाऊण इंच जेवढं तुम्ही एक्स्ट्रा मार्किंग केलेलं असेल त्या हिशोबाने तुम्हाला तिथे चॉक द्यायचे आहेत, ठीक आहे। तर इथे बघा आता मी 2 वेळेस कपडा फोल्ड केला आणि इकडच्या साईडला तुम्हाला टिप टाकायची आहे, व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम त्या पद्धतीने। आणि ही टिप जी आहे ती तिथपर्यंत घ्यायची जिथपर्यंत आपण सीट घेरचं माप घेतलेलं आहे, आणि वरची जी फिटिंगची टिप आहे जिथपर्यंत आली तिथपर्यंत घ्यायची। आता इथे बघा कपडा मी फिरवून घेतलेला आहे आणि या साईडचा आपल्याला कट घ्यायचा। आता एका साईडचा झाला, आता दुसऱ्या साईडचा। तर इथे बघा कपडा कशा पद्धतीने फोल्ड करते, सेम अर्धा इंच घ्यायचं किंवा पाऊण इंच घ्यायचं, त्याला परत एकदा फोल्ड करायचं आणि मग आडवी टिप टाकायची जसं व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्या पद्धतीने। तुम्हाला मी ते स्लो व्हिडिओ केलेला आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल। तर इथे बघा आडवी टिप घेतली मी अगोदर आणि मग त्यानंतर कपडा परत फिरवून घ्यायचा आणि सरळ टिप टाकून घ्यायची। हे बघा कपडा फिरवताना व्यवस्थित दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल। इथे खूप स्लो व्हिडिओ घेतलेला आहे मी। परत खालचा टक्स टाकायच्या वेळेस सेम त्याच पद्धतीने सारखा कपडा गुंतवायचा, फोल्ड करायचा आणि एका साईडला टिप घ्यायची जसं व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्या पद्धतीने स्टिच करायचं आहे। इथे कपडा टिप जी आहे तुमची मागे पुढे व्हायला नको, तिथे कटला जोड येतो। आता जे नवीन मेंबर आहे शक्यतो त्यांना कटमध्येच प्रॉब्लेम येतो, कारण कट कधी कधी वर खाली होतो किंवा जोड येतो किंवा उलटा पडतो। तर हे नवीन प्रॉब्लेम होतातच बिगनर्समध्ये, पण तुम्ही जर व्यवस्थित स्टिचिंग केली तर ते प्रॉब्लेम पण होत नाही। तर इथे बघा मी एकदम स्लो व्हिडिओ घेऊन तुम्हाला इथे दाखवते आणि क्लोज पण दाखवते, तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल की या कटला मी टिप कशा पद्धतीने टाकते। तर बघा एकदम एका साईडला टिप घेते, मधोमध टिप घ्यायची नाही, त्याने कटची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही। टिप जी आहे एका साईडला घ्यायची। त्यानंतर आता पूर्ण कट शिवून झाल्यानंतर हे बघा आता दुसरी टिप घेते मी आणि ही टिप पण दुसऱ्या बाजूला एकदम कडेने घ्यायची आहे, मधोमध टिप घेत नाही, त्याने फिनिशिंग छान येते। तर व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्या पद्धतीने तुम्हाला कट शिवून घ्यायचे आहेत। आता इथे बघू शकता तुम्ही हा कट कसा आलेला आहे, वरती आडवी टिप आहे आणि आतला जो आहे त्रिकोण तिथे तयार झाला। तर सेम याच पद्धतीने तुमचेही कट आले पाहिजे। आता इथे मी जी टिप दाखवते तुम्हाला दोन्ही साईडची ती पण बघून घ्या की साईडने या इकडची ह्या साईडने तिकडची त्या साईडने टाकलेली आहे आणि फिनिशिंगमध्ये आहे, कुठेही झोळ वगैरे दिसत नाही किंवा मग तो कट जो आहे उलटा पडलेला दिसत नाही। तर सेम तुम्ही या पद्धतीने स्टिच करायचं। आता इथे बघा मी खालच्या बाजूने तसाच कपडा ठेवणार होते कारण त्याला खाली काट होते, पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी खालच्या बाजूने पण फोल्ड करून घेते। तर खालच्या बाजूने फोल्ड करताना फक्त अर्धा इंच कपडा तुम्हाला घ्यायचा आहे तिथे आणि बरोबर सारखा फोल्ड करायचा, तिथे पण झोळ वगैरे येऊ द्यायचा नाही। जसं व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ड्रेस जो आहे स्टिच करायचा आहे। आणि यामध्येही काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आता जर तुम्ही फर्स्ट टाइम ड्रेस शिवत असणार आहे तर सुरुवातीला थोडाफार झोळ येतोच, प्रत्येकाचा येतो, पण तुम्ही 1-2 वेळेस प्रॅक्टिस केली तर मग तो प्रॉब्लेम पण तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल। आता खालच्या साईडने आपण तिरकं 1 इंच घेतलं होतं कटिंगच्या वेळेस आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की शिवल्यानंतर हा कपडा बरोबर सरळ होऊन जातो। तरी मी तुम्हाला आता ही टिप टाकल्यानंतर व्यवस्थित दाखवते। तर इथे बघा पूर्ण कपडा जो आहे सरळ झालेला आहे, आपण कट करताना 1 इंच वरती कट केला होता। बघा पूर्ण आपला ड्रेस शिवून झालेला आहे आणि हा ड्रेसचा फायनल लुक आहे। इथे कट वगैरे तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आलेले आहे आणि मी इथे खालच्या बाजूने जे आहे बॉर्डर तशीच ठेवणार होते, पण आता हे जे नवीन मेंबर आहे त्यांना खालच्या बाजूने स्टिच कसं करायचं त्यासाठी मग इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे। त्यानंतर आता हा पूर्ण ड्रेस कंप्लीट झालेला आहे। तर
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आज मी या ड्रेसबद्दल जी काही स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल, शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा। त्यासोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।